नमस्कार मित्रांनो. न्यूट्रल आणि आर्थ एकच असतात का? दोन्ही वायर शेवटी जमिनीत जातात, मग फरक काय? न्यूट्रलला शॉक बसतो का? आणि आर्थ नसली तर काय होईल? आज 2 मिनिटात पूर्ण कन्फ्यूज क्लिअर करतो. सर्वात आधी न्यूट्रल समजून घेऊया. न्यूट्रल ही सप्लाय सिस्टीमचा भाग आहे. फेज मधून करंट लोड मध्ये जातो आणि न्यूट्रल मधून परत येतो. म्हणजे न्यूट्रल हा करंटचा रिटर्न पाथ आहे. लोड चालू असेल तर न्यूट्रल मध्ये करंट असतो, म्हणून न्यूट्रलला हात लावले सुरक्षित नाही. आता आर्थ समजून घेऊया. आर्थ ही सेफ्टीसाठी असते. नॉर्मल परिस्थितीत आर्थ मध्ये करंट नसतो, पण जर मशीनच्या बॉडीला फेज लागला तर आर्थ तो फॉल्ट करंट थेट जमिनीत सोडतो. म्हणजे आर्थ तुमचा जीव वाचवतो. आता एक महत्वाचा मुद्दा. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवर न्यूट्रल आणि आर्थ एकत्र केलेले असतात, पण घरात न्यूट्रल आणि आर्थ जोडणे ही मोठी चूक आहे. न्यूट्रल तुटला तर व्होल्टेज इम्बॅलन्स होऊ शकतो. 3 फेज मध्ये 230 ऐवजी 300-400 व्होल्ट जाऊ शकतो आणि उपकरण जळू शकतात. आर्थ नसली तर मशीनची बॉडी लाईव्ह होऊ शकते आणि शॉकचा धोका वाढतो. न्यूट्रल वायर उपकरण चालवते, पण आर्थ वायर तुमचा जीव वाचवते. हे लक्षात ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.